अंबेने शिखंडीचा जन्म घेऊन भीष्मांचा अंत का केला? महाभारतातील कथा केवळ युद्ध, राजकारण किंवा द्रोहापुरती मर्यादित नाही. या कथेत महर्षींचा तप, देवतांची कृपा, वीरांचे शौर्य आणि धर्मनीतीचे संघर्ष देखील दिसतात. अशा असंख्य कथा महाभारतात आहेत. पण त्यात एक अत्यंत रोमांचकारी कथा आहे परशुराम आणि भीष्म यांच्या भीषण युद्धाची. हा प्रसंग केवळ युद्धापुरता नाही, तर तो आहे गुरु शिष्य नात्याचा संघर्ष, प्रतिज्ञेचा धर्म आणि शस्त्रविद्येच्या सर्वोच्च शक्तीचा संग्राम. भीष्म, ज्यांना पूर्वी देवव्रत म्हणून ओळखलं जायचं, हे गंगा आणि शंतनू यांचे पुत्र. त्यांनी आपल्या पित्याच्या सुखासाठी आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली होती आणि त्यामुळे ते भीष्म म्हणून प्रसिद्ध झाले. भीष्म हे धनुर्विद्येतील अचूकतेसाठी आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांना त्यांच्या काळातील सर्वश्रेष्ठ योद्धा मानले जात असे. पण त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग असा आला ज्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या गुरुशी परशुरामांशी लढावे लागले. काशी नगरीतील राजा काशीराजाने आपल्या 3 कन्यांचा अंबा, अंबिका आणि अंबालिका भव्य स्वयंवर आयोजित केला. त्या काळात स्वयंवर म्हणजे राजकन्या आपल्या पसंतीने वर निवडते, पण राजघराण्यात अनेकदा पराक्रमाने कन्या जिंकून नेण्याची ही प्रथा होती. हस्तिनापुराच्या गादीसाठी वधूंची आवश्यकता होती. म्हणूनच भीष्म पितामहांनी हस्तिनापुराचा सन्मान राखण्यासाठी त्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय घेतला. स्वयंवरात अनेक राजराजकुमार हजर होते, ज्यात शालवराजा देखील होता. अंबेचं मन आधीपासूनच शालवराजावर जडलं होतं आणि ती त्यालाच वरमाला घालण्याचा विचार करत होती. पण त्याचवेळी भीष्मांनी आपल्या महान पराक्रमाने सर्वांना हरवलं आणि 3ही कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना रथात बसवून हस्तिनापुराकडे निघाले. रथात बसल्यावर अंबेने भीष्मांना थांबवलं. तिने स्पष्ट सांगितलं, हे आजोबा, माझं मन आधीपासून शालवराजावर आहे. मी त्यालाच माझा पती मानते. धर्मपालक भीष्मांनी लगेच तिचं म्हणणं ऐकून तिला शालवाकडे जाण्यास परवानगी दिली. पण जेव्हा अंबा शालवराजाकडे पोहोचली तेव्हा त्याने तिला स्वीकारण्यास नकार दिला. तो म्हणाला, तू एकदा दुसऱ्या पुरुषाने जिंकून नेलेली आहेस. जरी तू मला निवडली असलीस तरी आता मी तुला स्वीकारू शकत नाही. हा अपमान अंबेसाठी असह्य होता. अंबा पुन्हा भीष्मांकडे आली. ती म्हणाली, तुम्ही मला जिंकून आणलं, पण शालवाने मला नाकारलं. आता तुमच्याशिवाय माझ्यासाठी दुसरा मार्ग नाही. तुम्हीच मला स्वीकारा. पण भीष्मांनी आपल्या ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे अंबेला नकार दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते विवाह करू शकत नाहीत. या अपमानांच्या मालिकेमुळे अंबेचं जीवन उद्ध्वस्त झालं. शालवाने तिला नाकारलं, भीष्मांनी तिला नाकारलं. तिचं हृदय संतापाने पेटून उठलं. तिने प्रण केला, ज्यामुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं त्या भीष्मांचा वध मी नक्कीच करीन. माझ्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश आता भीष्मांचा संहार हाच आहे. या संकल्पातून अंबेच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. या नकारामुळे अंबेच्या अंतःकरणात ज्वालामुखी उसळला. ती भीष्मांच्या विरोधात सूड घेण्याचा प्रण घेते. ती आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनेक राजांकडे गेली, पण कुणीही भीष्माशी युद्ध करायला तयार नव्हतं. शेवटी ती आश्रय घेते भगवान परशुरामांचा. परशुराम हे क्षत्रियांचा संहार करणारे भगवान विष्णूंचा 6वा अवतार. त्यांच्या शौर्याची गाथा जगभर पसरलेली होती. अंबेने परशुरामांना आपल्या दुःखाची कहाणी सांगितली. परशुरामांनी धर्माच्या नावे भीष्मांना आज्ञा दिली, देवव्रता, तू अंबेला स्वीकार, अन्यथा तुला माझ्या बाणांना सामोरे जावे लागेल. भीष्मांनी नम्रपणे उत्तर दिले, गुरुदेव, माझी प्रतिज्ञा मला बांधून ठेवते. मी अंबेला स्वीकारू शकत नाही. धर्म आणि माझी वचनबद्धता हेच माझं जीवन आहे. गुरुच्या आज्ञेला न जुमानल्यामुळे भीष्म आणि परशुराम यांच्यात युद्ध अटळ झालं. हे युद्ध केवळ 2 योद्ध्यांमध्ये नव्हतं, तर ते होतं गुरु शिष्यांच्या धर्मसंघर्षाचं.
हस्तिनापुराबाहेर कुरुक्षेत्रातील विस्तीर्ण मैदानात युद्धभूमी सजली. कुरुक्षेत्रातील विस्तीर्ण रणांगणावर दोन्ही वीर समोरासमोर आले. एका बाजूला होते परशुराम, विष्णूंचा 6वा अवतार, ज्यांनी क्षत्रियांचा 21 वेळा संहार केला होता. तर दुसऱ्या बाजूला होते भीष्म, गंगापुत्र, जगातील अपराजित योद्धा, ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्याची आणि हस्तिनापुरासाठी निष्ठेची प्रतिज्ञा घेतली होती. आकाशात देवगंधर्वांची गर्दी झाली होती. साक्षात देवताही या अद्वितीय युद्धाचे साक्षीदार व्हावे म्हणून आले होते. ऋषी, महर्षी, सिद्ध, अप्सरा सगळ्यांनी रणांगणाला वेढा घातला. वायात एक अद्भुत तणाव पसरला होता. पहिला दिवस भीष्मांनी आपलं धनुष्य चढवलं. त्यांचे बाण जणू वज्रासारखे चमकत होते. परशुरामांनी हातातील कुऱ्हाड आकाशात फिरवली आणि त्यांचा आवाज रणांगणाला थरथरवून गेला. भीष्मांचे बाण विजेसारखे धावत परशुरामांकडे आले, पण परशुरामांच्या एका कुऱ्हाडीच्या वाराने ते हवेतच तुटून पडले. प्रेक्षक ऋषी व गंधर्व स्तब्ध झाले. हे तर देवदेवांतील युद्ध आहे. दुसरा दिवस परशुरामांनी जोराचा प्रहार केला. त्यांच्या कुऱ्हाडीचा घाव भीष्मांच्या रथाच्या ध्वजावर आदळला. ध्वज चिरून निघून गेला आणि रथ हादरून गेला. पण भीष्मांनी न डगमगता आणखी प्रखर बाण सोडले. त्यांच्या बाणांच्या वर्षावाने रणभूमी जणू वादळाने व्यापली. परशुरामांच्या अंगावर घाव बसले, रक्त वाहू लागलं, पण त्यांची ज्वाला कमी झाली नाही. ते पुन्हा पुढे झेपावले. तिसरा दिवस युद्धाची गर्जना आकाश फाडत होती. दोन्ही योद्धे जणू पर्वतासारखे भिडले होते. कधी बाणांचा वर्षाव तर कधी कुऱ्हाडीचे घाव. संपूर्ण रणांगण थरथर कापू लागलं. देवांनी विचार केला, हे युद्ध थांबलं नाही तर संपूर्ण पृथ्वी हलून जाईल. दिवसेंदिवस दोन्ही बाजूंनी हल्ला होत राहिला. सकाळपासून रात्र होईपर्यंत युद्ध चालू राहिलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरुवात व्हायची. प्रत्येक प्रहारानंतर दोघेही थकले तरी कोणीही पराभव स्वीकारायला तयार नव्हते. देवांच्या डोळ्यासमोर 23 दिवस सतत चालणारं हे युद्ध पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात महान युद्ध मानलं गेलं. 24व्या दिवशी भीष्मांनी आपलं अंतिम अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रश्वपास्त्र धनुष्यावर चढवलं. हे अस्त्र समोरच्या योद्ध्याला गाढ निद्रेत टाकत असे. ज्या क्षणी बाण सोडला गेला त्या क्षणी संपूर्ण विश्व थरथरलं. देवांनी आकाशातून हाक दिली, थांबा. गुरु शिष्यांचा हा संग्राम धर्माला शोभणारा नाही. तेव्हा महान ऋषी नारद आणि इतर ऋषी रणभूमीवर आले. त्यांनी परशुरामांना आणि भीष्मांना शांत केलं. गुरुदेव, शिष्यावर असा कोप शोभत नाही आणि शिष्यानेही गुरुशी युद्ध करणं योग्य नाही. परशुरामांनी आपलं शस्त्र खाली ठेवलं. त्यांनी भीष्माकडे पाहून म्हटलं, देवव्रता, तू खरा धर्मशील आहेस. तुझ्या प्रतिज्ञा तुझ्या आत्म्याचा श्वास आहेत. मी तुला आशीर्वाद देतो की जग तुझं शौर्य युगानुयुगे स्मरेल. परशुरामांनी युद्ध थांबवलं, पण अंबेला न्याय मिळाला नाही. अपमानित अंबेने शेवटी महादेवाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून वर मागितला, पुढच्या जन्मी मला असा अवतार दे जो भीष्मांचा अंत करेल. महादेवांनी तिला वरदान दिलं. अंबेने आत्मदहन केलं आणि ती पुढच्या जन्मी शिखंडी म्हणून जन्माला आली. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.